नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत वडापाव आणि रस्सा। रश्शासाठी लागणारे साहित्य आहे किसलेलं खोबरं, 1 चमचा तीळ, आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। बटाटे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे उकडलेले बटाटे, आलं लसूण, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, डाळीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। चला आता आपण रस्सा बनवून घेऊ। आता पहिले मी कांदा भाजून घेणार आहे। कांदा थोडासा भाजलेला आहे आपला। आता त्यामध्येच आपण खोबरं टाकू। आलं आणि लसूण पण भाजून घेणार आहे, कारण की कच्चा लसणाचा वास येतो, म्हणून ते चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। एक चांगली टेस्ट येते भाजल्यामुळे। ते छान असं भाजलेलं आहे। त्यामध्ये मी आता तीळ टाकणार आहे भाजण्यासाठी। तीळ देखील भाजली आहे बघा। त्यामध्ये 1 टोमॅटो थोडासा भाजून घेते। हे सर्व साहित्य आपलं आता भाजून झालंय, तर ते थंड करण्यासाठी ठेवू। हे साहित्य आपलं थंड झालेलं आहे, तर आता आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊ। त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, टेस्ट छान येते। आता आपलं वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे, तर आपण तेल टाकूया। तेल जरा जास्तच वापरायचं, कारण तरी रस्सा म्हटलं की तरी आलीच। इथे मी भरपूर असं तेल घेतलंय। थोडीशी मोहरी, त्यानंतर जिरे, थोडासा दालचिनीचा तुकडा टाकणार आहे मी, 2-4 कढीपत्ता, थोडासा हिंग, थोडीशी हळद, त्यामध्येच मी आता वाटलेलं वाटण टाकणार। चांगलं परतून घ्यायचं। छान असं परतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर, आणि अर्धा चमचा गरम मसाला, तर ते मिक्स करून घेऊ चांगलं। छान असं परतून घ्यायचं, शिजवूनच घ्यायचं थोडक्यात। बघा किती छान असं परतलंय। मसाल्यापासून तेल अगदी वेगळं झाल्यासारखं वाटतंय की नाही, तर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकू। एक ग्लास पाणी टाकलंय। आता रस्सा कुणाला जाडसर हवा असेल, कुणाला पातळ हवा असेल, त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता।
आणि आता हे सर्व टाकल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकू. थोडीशी कोथिंबीर वरून. आता रस्सा उकळतोय आपला, तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेऊ. आता मी कढईमध्ये तेल टाकते. 2 चमचे तेल टाकलंय. आता आपलं तेल तापलंय. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडासा हिंग आणि ही जी पेस्ट आहे ते आलं, लसूण आणि मिरच्या बारीक केलेली आहे. हे आता आपण चांगलं भाजून घेऊ. कच्चापणा निघून जातो हिरव्या मिरच्यांचा. आता मसाला छान भाजलाय, त्यामध्ये आपण बटाटे टाकू. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद पावडर, त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर, अगदी थोडासा 2-3 चिमटी होतील असा आमचूर टाकायचा, म्हणजे चव छान येते आमचूरमुळे. आता आपली भाजी तयार आहे. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार वरून. ही भाजी थंड होईपर्यंत मी वड्याला जे पीठ करायचं आहे कोटिंग साठी ते तयार करून घेते. मी या कपाने 1 कप डाळीचं पीठ घेतलं आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये पाणी टाकून चांगलं मिक्स करू. पाणी टाकताना थोडं थोडंच टाका, त्यामध्ये गठोड्या होणार नाही. बघा, मिक्स करून घेऊ. त्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार. थोडासा हिंग टाकते. डाळीच्या पिठापासून गॅस होतात ना, मग ते त्रास होऊ नये म्हणून मी हिंग टाकला. थोडीशी हळद, थोडासा ओवा, बघा थोडासा ओवा टाकते. सर्वसाधारण अर्धा चमचा ओवा आणि 1 चिमटीवर सोडा. हे बघा 1 चिमटी सोडा. आता हे चांगलं फेटून घ्यायचं. आता कोटिंगचं मिश्रण आपलं तयार आहे, तर आपण वडे बांधून घेऊ. बघा, असा बटाटा घ्यायचा, असा हाताने गोल आता बनवून घ्यायचा लांबसारखा आणि नंतर असा चपटा करायचा 2 हाताने. बघा किती छान असा वडा तयार झालाय. आता आपले वडे बनवून तयार आहे. आपण आता ते तळून घेऊ. पहिले मी तेल तापलं की नाही ते बघते. आता तेलही छान तापलेलं आहे. हळू चमच्याने सोडायचे.
तुम्ही बघू शकता किती छान असे वडे तळलेले आहेत. हे बघा. आता आपला वडा रस्सा तयार आहे. तर दादा सांगेल कसा झालाय. वडा रस्सा एकदम मस्त आणि चविष्ट झालेला आहे. आता मी पावासोबत खाऊन बघतो. एकदम ढाबा स्टाईल वडा रस्सा झालेला आहे. अशाच आणखी चवदार रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.